ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. जोशी वकिलाने महिपत साक्षीला ऑलरेडी पुरावे दिलेले असतात आणि त्याच पुराव्यांच्या आधारावरती साक्षी महिपत दोघेही पवार वकिलाच्या सोबतीने कोर्टात सर्व चक्र फिरवत बाजी आपल्या बाजूने पालटणार असतात. नेमकं त्याच वेळेस कुसुम सायली दोघेही सत्याच्या बाजूने लढणाऱ्या अर्जुनचा खरा चेहरा मधुभाऊंना दाखवणार असतात आणि फटक्यात मधुभाऊंचे डोळे उघडणार असतात. तर अर्जुन आता मधुभाऊंच्या विरोधात जात तो सायलीला परत आणण्यासाठी देखील जाणार असतो आणि आता अर्जुन मधुभाऊंना समजवून तो सायलीला परत आणू शकेल का आणि कुसुम सायली दोघी मिळून मधुभाऊंचे डोळे कसे उघडतील. तर अर्जुन जोशी वकिलाचं खरं रूप मधुभाऊंच्या समोर कसं आणेल ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण पाहिलं होतं की चैतन्याची कुसुमने भेट घेतलेली असते आणि चैतन्याकडून कुसुमला आणि कुसुमकडून चैतन्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट समजलेली असते की सायली अर्जुनचं एकमेकांवरती जीवापाड प्रेम आहे. तेव्हा दोघेही आता सूत्र हलवतात आणि दोघेही त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी नवे मिशन चालू करतात. नेमकी कोर्टाची तारीख असते. मधुभाऊंनी कुसुमचं काहीही ऐकून न घेता सायलीला घरात कोंडलेलं असतं आणि चावी घेऊन मधुभाऊ तेथून निघून जातात. कुसुमला सायलीसाठी खूप वाईट वाटतं कारण कुसुमला एक खात्री असते की सायली मधुभाऊंची आज्ञा मोडणार नाही. प्रत्यक्षात तिने ते अनुभवलेलं देखील असतं की अर्जुनने प्रेमाची कबुली देऊनही मधुभाऊंच्या आज्ञेत अडकलेली सायली त्याच्याशी एक चकार शब्द देखील बोललेली नसते. तर इकडे अर्जुन खूपच घाबरलेला असतो. त्याला कळत नसतं की नक्की पुढे काय करावं. तेव्हा चैतन्य त्याला मार्ग दाखवतो. तो म्हणतो की हिरोईनला जर मिळवायचं असेल तर तिच्या विलन बापाला आधी पटवावं लागतं. तेव्हा अर्जुनच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि अर्जुन विचार करतो की म्हणजे सर्वात आधी तरी मधुभाऊंचा विश्वास त्याला जिंकावा लागेल आणि त्याच नंतर तो सायलीला मिळवू शकेल. तर अर्जुनचं देखील आता नवं मिशन चालू झालेलं असतं. मिशन मिसेस सायली. तर चैतन्य अर्जुन दोघेही कोर्टात पोहोचतात. नेमकं समोरून मधुभाऊ कुसुम दोघेही त्याच वेळेस आलेले असतात. मधुभाऊ अर्जुनला पाहता क्षणी खूप चिडतात आणि कुसुमला म्हणतात की बघतेस ना, तू अर्जुन सुभेदार कोर्टात येणार हे मला चांगलंच माहिती होतं, म्हणूनच मी सायलीला इथे घेऊनच आलो नाही. त्यावरती कुसुम म्हणते की हे बघा मधुभाऊ, मला एवढा विश्वास होता की सायली तुमची आज्ञा नाही मोडणार, कारण सायली जरी अर्जुनला समोर पाहते तरी देखील ती त्याच्याशी काहीही बोलली नसती. तुम्ही जे सांगाल ते तिने ऐकलंच असतं. तुम्ही चूक केलीत मधुभाऊ. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की काय चुकीचं आणि काय बरोबर हे ठरवत बसण्यात मला वेळ वाया घालवायचा नाहीये, कारण आता कोर्टाची सुनावणी चालू होईल आणि तो अर्जुन सुभेदार असेलच तिथे तडमडायला. मधुभाऊ तनतन करत तेथून निघून जातात. आता मधुभाऊंनी चुकून घराच्या कुलपाची चावी नेमकी कुसुमच्या हाती दिलेली असते. कुसुम पटकन चैतन्याला फोन करते आणि त्याला बाजूला बोलावते. तर कुसुम तिथे घडला सगळा प्रसंग सांगते की मधुभाऊंनी कसं सायलीला कोर्टात येऊ द्यायचं नाही, ती अर्जुनला भेटेल असा विचार करून तिला घरातच कोंडला आहे. आणि कुसुमताई तिथे विश्वासाने चैतन्याकडे चावी सोपवते आणि ती म्हणते की अर्जुनच्या हाती ती चावी दे, कारण अर्जुन आणि सायली एकमेकांशी बोलतील तर त्यांच्या मनात असलेल्या शंका कुशंका दूर होऊ शकतात. तेव्हा चैतन्याला देखील आता ते म्हणणं पडतं आणि चैतन्य कुसुमताईच्या हातून चावी घेऊन अर्जुनकडे जातो. अर्जुनला ती चावी दाखवतो. तेव्हा अर्जुन विचारतो की चावी ही कसली चावी आहे. त्यावरती चैतन्य म्हणतो की कुसुमताईच्या घराच्या चाव्या आहेत. मधुभाऊंनी सायली वहिनींना कोर्टात आणलेलं नाहीये. आपल्याला वाटत होतं की सायली वहिनी कोर्टात पोहोचतील, परंतु मधुभाऊंनी सायली वहिनींसोबत खूप चुकीचं केलं आहे. त्यांनी कुसुमताईच्या घरी त्यांना खोलीत बंद करून आले आहेत. तेव्हा अर्जुनला मोठा धक्काच बसतो. अर्जुन आता तिथे चैतन्याला पॅनिक होत विचारतो की मधुभाऊ असं कसं काय वागू शकतात. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन ते सगळं सोड, परंतु तुझ्या हातात ही खूप मोठी संधी आहे. तू ही चावी घे आणि पटकन सायली वहिनींकडे जा आणि सायली वहिनींना त्यांच्या मनातलं सगळं विचारून टाक. म्हणजे त्या दिवशी तू प्रेमाची कबुली देऊन देखील सायली वहिनी तुझ्याशी का बोलली नाही, तुझ्या प्रेमाचं त्यांनी उत्तर का दिलं नाही. अर्जुन आता चावी हातात घेतो, थोडा वेळ विचार करतो आणि चैतन्याला म्हणतो की नाही चैतन्य, मी असा मधुभाऊंचा विश्वास तोडू शकत नाही.
मला मान्य आहे की मिसेस सायली तिथे काळजीत असतील, परंतु सर्वात महत्त्वाचं आता मधुभाऊंचा विश्वास जिंकणं आहे. कारण मधुभाऊंचा विश्वास जिंकला तर आणि तरच मी मिसेस सायलींना मिळवू शकतो. आणि आत्ता मी जर मिसेस सायलींना भेटायला गेलो आणि वेळेस नाही परततो आणि नेमकं आम्हाला एकत्र मधुभाऊंनी पाहिलं तर खूप मोठा गोंधळ होईल आणि मधुभाऊ पुन्हा मिसेस सायलींना माझ्यापासून कुठे दूर जायला सांगतील सांगता नाही येणार. चैतन्य तिथे समजावणार तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही चैतन्य, असं चुकीचं मी नाही वागू शकत. कारण मला एवढी खात्री आहे की मिसेस सायली मधुभाऊंच्या आज्ञेबाहेर नाही आहेत. त्या तिथे नक्कीच काळजी करत बसत असतील. कोर्टामध्ये नक्की काय घडलं असावं याचा ते विचार करतील. परंतु मी आत्ता ही चूक नाही करू शकत. असं म्हणत अर्जुन चाव्या परत सोपवतो. चैतन्याला देखील ते मन पटतं. त्यानंतर काही वेळानंतर आता कोर्टाच्या सुनावणीला सुरुवात झालेली असते. नेमकं तिथे आता साक्षी महिपत असतात आणि साक्षी महिपत अर्जुनकडे पाहून हसत असतात. तेव्हा अर्जुनला खूप राग आलेला असतो. चैतन्य तिथे अर्जुनला म्हणतो की कशाला उगाच त्यांच्या नादी लागायचं आहे. अर्जुन, तुला शांत राहावं लागेल. आपल्याला सर्वात आधी त्या जोशाकडे लक्ष द्यावं लागेल. मला चांगलंच माहिती आहे की त्या जोशाने मुद्दाम मधुभाऊंची केस घेतली आहे. आता तू या महिपत शिकरेशी वाद घालत बसलास ना, अजून कोर्टात खूप मोठा प्रॉब्लेम होईल अर्जुन. तो जोशा जर केस नीट नाही लढला तर मधुभाऊंचं सुटणं खूप जास्त अवघड होईल किंवा मधुभाऊंना परत जेलमध्ये देखील जावं लागेल. तेव्हा अर्जुन घाबरतो. तर कुसुम म्हणते की नाही, असं घडायला नाही पाहिजे. कारण कुसुम नेमकी अर्जुन चैतन्याच्या समोरच्या बाजूलाच बसलेली असते. काही वेळातच तिथे आता जज साहेब आलेले असतात आणि ते येताक्षणी कोर्टाच्या सुनावणीला आता सुरुवात झालेली असते. अर्जुनच्या मनाचे धाकधूक वाढलेले असते. तिकडे सायलीची काळजी देखील वाढलेली असते. कोर्टाच्या सुनावणीला सुरुवात झाली असेल का नसेल असं ती विचार करत असते. तर इकडे ज्यावेळी कोर्टाच्या सुनावणीला सुरुवात होते तर सर्वात आधी जोशी, जे अर्जुनने NOC साईन करून जोशी वकिलांच्या हाती मधुभाऊंची केस सोपवली आहे, ते लेटर देतात. त्यानंतर तिथे आता जज साहेब पवार वकिलांना कोर्टाच्या सुनावणीला सुरुवात करायला सांगतात. आता पवार उठतात आणि तिथे कोर्टाच्या सुनावणीला सुरुवात करतात. ते म्हणतात की या केसचे मागचे वकील अर्जुन सुभेदार यांनी कोर्टात साक्षी शिकरे ज्या माझ्या क्लायंट आहेत त्यांच्याबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे मांडले होते. त्यांनी आम्हाला हे कोर्टात प्रूव्ह करायला सांगितलं होतं की साक्षी शिकरे नक्की हॉटेलमधून बाहेर पडल्या त्यानंतर त्या कुठे गायब झाल्या होत्या आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्या रात्री त्या आश्रमातच हजर होत्या आणि त्यांनीच विलासचा खून केला आहे. परंतु माय लॉर्ड, अर्जुन सुभेदारांनी लावलेले माझ्या क्लायंटवरचे आरोप सर्व काही खोटे आहेत. कारण नक्की त्या रात्री घडलं काय होतं ते माझे अशील स्वतःच्या तोंडूनच कबुली देतील आणि तसे पुरावे देखील आमच्याकडे आहेतच. तेव्हा चैतन्य अर्जुनला मोठा धक्का बसतो. तर चैतन्य तिथे म्हणतो की मला वाटलंच होतं, हा साक्षी महिपत नक्कीच काहीतरी खेळी करणार. तर त्यानंतर साक्षी उठते आणि ती कटघऱ्यात येते. येता क्षणी ती डोळ्यांमधून टिपं गाळायला लागते. जणू काही तिची जी ओव्हर ॲक्टिंग आहे ती सगळ्यांना खरी वाटावी. तर तिथे आता जोशी वकील समोर येतात आणि साक्षीला ते प्रश्न विचारतात की साक्षी शिकरे बोला, म्हणजे खुनाच्या रात्री नक्की तुम्ही कुठे गायब झाला होतात? कारण तुम्ही हॉटेलमधून तर बाहेर पडला होतात, मग नेमक्या गेला कुठे होतात? तेव्हा साक्षी तिथे आता रडतच असते. तर अर्जुन खूप चिडतो आणि अर्जुन म्हणतो की तिची ना ही ओव्हर ॲक्टिंगच आहे, माझा तिच्यावरती काडीचाही विश्वास नाही आहे. परंतु अर्जुन कसाबसा स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. कारण त्याला कोर्टात तमाशा मांडून मधुभाऊंना अडचणीत टाकायचं नसतं. तेव्हा साक्षी तिथे म्हणते की खरं तर आजपर्यंत आम्ही या खऱ्या जगापासून एक गोष्ट लपवली होती, जी की माझ्या अन्नाचं एक छोटंसं वेगळं जग होतं. परंतु ते मी माझ्या आईने ॲक्सेप्ट केलं होतं. तेव्हा तिथे जोशी म्हणतात की तुम्ही ना जरा स्पष्टपणे बोला, अगदी खुलून कोर्टासमोर सांगा की नक्की काय घडलं होतं. त्यावरती साक्षी म्हणते की त्या रात्री मी माझ्या सावत्र भावाला भेटायला गेले होते. तेव्हा कोर्टात त्या चर्चेला उधाण आलेलं असतं. कुसुमला तर आता मोठा धक्काच बसलेला असतो. तर साक्षी महिपतने तिथे आता बरोबर बाजी पालटलेली असते. तर साक्षी तिथे रडण्याची नाटकं करते आणि म्हणते की हो, माझा सावत्र भाऊ होता. आजपर्यंत ही गोष्ट आम्ही या जगापासून लपवून ठेवली होती.
कारण ती माझ्या अण्णांच्या हातून घडलेली खूप मोठी चूक होती. परंतु आमचं रिलेशन तसं खूप चांगलंच होतं. आणि त्या दिवशी नेमकं माझा सावत्र भाऊ शेवटच्या घटका मोजत होता. त्या दिवशी मी हॉटेलमध्ये होते आणि ज्यावेळी मला फोन आला तेव्हा अचानकपणे तडकाफडकी मी तेथून तशीच निघून गेले. मी तिथे कसलाही विचार केला नाही, कारण माझ्यासाठी माझा भाऊ तितकाच महत्त्वाचा होता. तर साक्षी पुढे सांगते की ज्यावेळी तो शेवटचा घटका मोजत होता नेमकं त्याच दिवशी मी त्याच्यासोबत होते आणि त्याने त्याच दिवशी शेवटचा श्वास घेतला. परंतु माझ्या अण्णांनी केलेली ही एवढी मोठी चूक आम्ही कोणाच्याही समोर आणली नाही. माझा सावत्र भाऊ होता हे आम्ही जगाच्या समोर आणलंच नाही. आणि इतकं मोठं सत्य मला आत्तापर्यंत लपवून ठेवावं लागलं. परंतु शेवटी माझा नाईलाज झाला, कारण अर्जुन सुभेदारांनी माझ्यावरती नको नको ते आरोप केले. एवढंच काय तर मला खुनी ठरवण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु जज साहेब, मी तुमच्याकडे विनंती करते, मी खुनी नाही आहे. त्या दिवशी मी माझ्या सावत्र भावालाच भेटायला गेले होते. तर तिथे आता जोशी उठतात आणि साक्षीला म्हणतात की ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय तर आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवतो, परंतु त्याचे पुरावे आहेत का तुमच्याकडे? नाही म्हणजे तुमचा सावत्र भाऊ होता की कोणी तुम्ही या केसमधून बाहेर पडण्यासाठी तो उभा केलाय? तेव्हा महिपत तिकडे जोशीकडे रागाने पाहत असतो. आता त्याला देखील कळत नाही की जोशी असा का प्रश्न विचारतोय. तर जोशी तिथे कोर्टाला मुद्दाम मधुभाऊंच्या बाजूने बोलतो की कसं आहे ना मिलॉर्ड, आजकालची टेक्नॉलॉजी एवढी फास्ट झाली आहे ना की त्यामध्ये कसलेही पुरावे रचले जाऊ शकतात. तेव्हा तिथे साक्षी म्हणते की नाही, पुरावे वगैरे रचलेले नाही आहेत, माझा भाऊ होता, माझ्याकडे तसे पुरावे देखील आहे. तेव्हा पवार वकील उठतात आणि ते म्हणतात की हो, माझे अशील निर्दोष आहे. साक्षी शिकरे या त्यांच्या सावत्र भावालाच भेटायला गेल्या होत्या आणि याचे एक नाही तर तब्बल 4 ते 5 पुरावे आमच्याकडे आहेत. आता अर्जुनला मोठा धक्काच बसतो की एवढे पुरावे महिपतने गोळा कसे केले असतील आणि त्यांचा सावत्र भाऊ नक्की होता का? असे अनेक प्रश्न अर्जुन चैतन्यच्या मनात सुरू होतात. तर त्याचनंतर पवार वकील जोशीने महिपतला जे काही पुरावे दिलेले असतात ते बनावट पुरावे तिथे आता कोर्टात हजर करतो आणि जोशीने स्वतः ते पुरावे असे बनवून घेतलेले असतात की ते खरे वाटावेत. तर पवार वकील तिथे म्हणतात की माझी क्लायंट साक्षी शिकरे खरी बोलते आहे, कारण हे पुरावे तुम्ही पाहू शकता की तिच्या भावाचे 10वी-12वीचे मार्क लिस्ट आहेत, त्याचबरोबर शाळा सोडल्याचा दाखला देखील आहे. आणि एवढंच नाही तर तो हे जग सोडून गेल्यानंतर ज्या स्मशानभूमीमध्ये त्याच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले होते तेथील पावती देखील आहे, तुम्ही स्वतः पाहू शकता. परंतु या सगळ्या पुराव्यांवरती अर्जुनचा मात्र विश्वासच बसत नसतो. इतक्यातच जोशी हसत महिपतकडे पाहतो. त्याच वेळेस अर्जुनला डाऊट येतो. अर्जुनची शंका बळावते की जोशी हा महिपतला मिसळलेला आहे आणि जोशीचं बॅकग्राऊंड काही चांगलं नसतं. अर्जुनला पक्क माहिती असतं की पैशांसाठी वाटेल ते करणारा माणूस आहे तो. अर्जुनचा नुसता आता संताप होत असतो, परंतु मधुभाऊंना देखील तो समजावू शकत नसतो. तो त्यावेळी तरी गप्प राहतो. तर कोर्ट तिथे आता दोन्ही वकिलांना आदेश देतो की साक्षी शिकरे यांना मागच्या वेळेस सक्त ताकीद देण्यात आली होती की त्या हॉटेलमधून गायब झाल्यानंतर नक्की कुठे गेल्या होत्या याचे पुरावे त्यांना द्यायला सांगितले होते. परंतु कोर्टाच्या वेळेच्या आधीच त्यांनी ते पुरावे कोर्टासमोर सादर केले आहेत. त्यामुळे हे कोर्ट आत्ता तरी साक्षी शिकरे यांना जरी या सगळ्या आरोपातून मुक्त करत असले तरी देखील मधुकर पाटील यांच्यावरती लागलेला खुनाचा आरोप अजूनही सिद्ध झालेला नाही आहे. आणि मागील वकील अर्जुन सुभेदार यांनी साक्षी शिकरेंवरती असाही आरोप केला होता की त्या खुनाच्या रात्री आश्रमातच हजर होत्या. तो खून त्यांच्या हातून झाला आहे. परंतु साक्षी शिकरे यांनी कोर्टासमोर पुरावे देऊन स्वतःला निर्दोष सिद्ध केला आहे. हे कोर्ट आता मधुकर पाटलांचे आत्ताचे असणारे वकील जोशी यांना सक्त आदेश देत आहेत की मधुकर पाटील खुनी नाही आहेत, याचे पुरावे तुम्ही कोर्टाच्या समोर सादर करावेत. आणि कोर्टाची वेळ संपते. मधुभाऊ आता पूर्णपणे कोलमडून गेलेले असतात. साक्षी जरी त्या आरोपातून मुक्त झाली असती तरी अर्जुनने गेले 1.5 वर्ष घेतलेली मेहनत सगळी आता वाया गेलेली असते. साक्षी महिपत आता खूपच खुश झालेले असतात. तर अर्जुन ज्यावेळी मधुभाऊ कुसुमताई बाहेर येतात तेव्हा मधुभाऊंची भेट घेतो
आणि मधुभाऊंना समजावण्याचा खूप प्रयत्न करतो की मधुभाऊ प्लीज ही केस मला लढू द्यात. अहो मी स्वतः पाहिलं आहे की जोशी वकील महिपत चिकरेला इशारे करत होता, काहीतरी खुणवत होता. मला पक्की खात्री आहे की तो जोशी पैशांसाठी कोणत्याही थराला जाणारा माणूस आहे. त्याने तुमची केस जरी लढायला घेतली असती तरी देखील ही केस हरण्यासाठी त्याने महिपत चिकरेकडून पैसे नक्की घेतले असतील मधुभाऊ. अर्जुन जीवाच्या आकांताने समजावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मधुभाऊ त्याचं काही ऐकून न घेता तडकपणे तेथून निघून जातात. पाठीमागून साक्षी महिपत दोघेही आलेले असतात. तर महिपत तिथे मुद्दाम अर्जुनवरती हसत असतो. साक्षी चिकरे तिथे अर्जुनला जा विचारते ती त्याला खरं तर आठवण करून देते. ती म्हणते की मागच्या वेळेस मधुकर पाटलांना जेल बाहेर काढून तू आमच्या घरी पेड्यांचे बॉक्स पाठवले होते ना, आणि मला याच कोर्टात इथेच उभं राहून तू असाही म्हटला होता की लवकरच मी जेलमध्ये असेल आणि मधुभाऊ जेल बाहेर. परंतु त्यावेळी मी तुला हेही सांगितलं होतं अर्जुन सुभेदार की तू काहीही कर परंतु तुझा प्रत्येक डाव आम्ही हाणूनच पाडू, आणि आज आम्ही त्यामध्ये जिंकलो आहोत. आता कितीही तू प्रयत्न केले तरी देखील माझ्यावरचे आरोप तू सिद्ध करून दाखवू शकत नाही, कारण जे स्वतः जेलमध्ये अडकले आहेत त्यांचाच मुळात तुझ्यावरती काडीचाही विश्वास नाही आहे. तर महिपत तिथे म्हणतो की जास्त हवेत उडू नका, कारण या महिपत चिकरेला हवेत उडणाऱ्याचे पंख बरोबर छाटता येतात. तेव्हा साक्षी म्हणते की चला अण्णा, आधीच हा स्वतःच मेल्यासारखा झाला आहे, मेलेल्या माणसांना अजून काय मारायचं. आणि ते मुद्दाम अर्जुनला डिवचून तेथून निघून जातात. अर्जुन आता खूप चिडतो. अर्जुन तिथे आता महिपतच्या अंगावरती धावून जाणार. चैतन्य कसाबसा त्याला शांत करतो. तर अर्जुन तिथे म्हणतो की नाही, मी आता गप्प नाही बसणार, मी मधुभाऊंची भेट घेईन आणि मधुभाऊंना समजावेनच. असं म्हणत अर्जुन मधुभाऊंच्या पाठोपाठच लगे गाडी काढतो आणि चैतन्याच्या साथीने तो मधुभाऊंना समजावण्यासाठी जातो. मधुभाऊ नेमके रिक्षातून खालती उतरलेलेच असतात. त्यांच्या पाठोपाठ अर्जुन चैतन्य देखील तिथेच आलेले असतात. तर कुसुमताई पुढे जाते आणि पटकन जाऊन ती आधी खोलीचा दरवाजा उघडते. तेव्हा अर्जुन चैतन्य मधुभाऊंना समजतच त्यांच्या पाठीमागे आलेले असतात. मधुभाऊ त्यांना तेथून जायला सांगत असतात, परंतु अर्जुन काहीच ऐकून घ्यायला तयार नसतो. तो जीवाच्या आकांताने समजावण्याचा खूप प्रयत्न करतो. तर कुसुमताई देखील आता घरी गेलेली असते. सायली तिला विचारते की नक्की काय घडलंय कुसुमताई. तेव्हा कुसुम गप्पच असते. इतक्यात मधुभाऊंच्या पाठोपाठ अर्जुन देखील आलेला असतो. तेव्हा सायली अर्जुनचा आवाज ऐकते आणि पटकन बाहेर धावत येणार तर मधुभाऊ समोरूनच येतात आणि मधुभाऊ सायलीकडे रागाने पाहत तिथे अर्जुनच्या तोंडावरतीच दरवाजा लावण्याचा प्रयत्न करतात. अर्जुन आता दरवाजा चोराचा ढकलतो आणि मधुभाऊंना म्हणतो की नाही मधुभाऊ, मी असा शांत नाही बसणार आहे. अहो तुम्ही चुकीच्या माणसाच्या चाळ्यात अडकला आहात. मला मान्य आहे की तुमचा माझ्यावरती आता विश्वास राहिलेलाच नाही आहे, परंतु मी तुम्हाला खात्री देतो, तुम्ही फक्त एकदा मला संधी देऊन बघा मधुभाऊ. ही केस जी तुमच्या हातातून निसटून चालली आहे ती मी पुन्हा खेचून आणेन आणि तुम्हाला न्याय मिळवूनच. चिडलेले मधुभाऊ म्हणतात की तू काय देव आहेस का न्याय द्यायला, आणि मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे. तू माझा वकील पूर्वी होतास, परंतु तुझा माझा आता कसलाच संबंध नाही आहे, चल जा इथून. परंतु अर्जुन ऐकायलाच तयार नसतो. अर्जुन तिथे आता म्हणतो की प्लीज मधुभाऊ, अहो तो जोशी चांगला माणूस नाही आहे, तो मुद्दाम तुमची केस लढतो आहे कारण त्याने महिपतकडून पैसे खाल्लेत. तुम्ही का ऐकत नाही आहात मधुभाऊ. तेव्हा मधुभाऊ आता त्याच्याकडे साधं पाहत देखील नाही. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, तुमचा माझ्यावरती राग आहे ना, परंतु लवकरच मी तो दिवस आणेन की ज्या दिवशी तुमचा माझ्यावरती पूर्ण विश्वास बसेन. तो जोशी वकील तुमच्याशी गेम खेळतो आहे, महिपतची जाऊन मिसळलाय याचे पुरावे मी तुम्हाला स्वतः आणून देईल. परंतु तोचपर्यंत एक गोष्ट सांगतो मधुभाऊ, तोपर्यंत तुम्ही माझ्या मिसेस सायलींची काळजी घ्या. तो एक दिवस मी नक्की आणेन मधुभाऊ, ज्या दिवशी तुम्ही स्वतः विश्वासाने मिसेस सायलींचा हात माझ्या हाती द्याल. परंतु तोपर्यंत माझ्या मिसेस सायलींची काळजी घ्या मधुभाऊ. असं म्हणत अर्जुन चैतन्यसोबत तेथून निघून जातो. अर्जुन आता खूप व्याकुळ होऊन रडत असतो. सायली देखील तितकीच रडत असते. तेव्हा कुसुमताई मधुभाऊंना समजावण्याचा प्रयत्न करते. कुसुमताई मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ इतके कठोर होऊ नका हो. अहो अर्जुन तुमच्या पाठोपाठ इथपर्यंत आला तुम्हाला समजावण्यासाठी. अहो त्याची काय गरज आहे मधुभाऊ. अहो तो या शहरातला नामवंत वकील आहे, त्याच्यासमोर असे 50-55 तर केसेस पडून असतील. तो तुमची साथ देतोय मधुभाऊ.
कारण अर्जुन सुभेदार सच्चा माणूस आणि सच्चा वकील आहे. त्याने तितकंच प्रेम आपल्या सायलीवरती केलं आहे. आणि या शहरात जर कोणी तुम्हाला न्याय मिळवून देणारा वकील असेल ना, तर तो फक्त आणि फक्त अर्जुन सुभेदार आहे. तेव्हा सायली विचारते की कुसुमताई, नक्की कोर्टात झालंय तरी काय? म्हणजे अर्जुन सर इथपर्यंत आलेत. तेव्हा कुसुम म्हणते की सायली, अगं कोर्टामध्ये ती साक्षी निर्दोष सुटली आहे. तेव्हा सायलीला मोठा धक्काच बसतो. तर ती विचारते की काय? परंतु कसं शक्य आहे? आणि ते जोशी वकिलाने काहीच केलं नाही. त्यावरती कुसुम म्हणते की तो कसला काय करतोय? नुसता शुंभासारखा साक्षीचा वकील देणारे पुरावे पाहत होता. मला सुद्धा त्याचा खूप जास्त राग आला होता सायली. आणि मधुभाऊ तर त्याच्याशी काही न बोलता तिथून निघूनच आले आहेत. त्यावरती मधुभाऊ म्हणतात की काही न बोलता म्हणजे तो अर्जुन सुभेदार माझ्या आडवा आला होता. मी जाऊन जोशी वकिलाला जाब विचारणारच आहे या सगळ्याचा. परंतु तो अर्जुन सुभेदार आडवा आला नसताना तर त्याच वेळेस विचारलं असतं सगळं. तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर आडवे आले म्हणजे? आता तिला काहीच माहिती नसतं. तेव्हा कुसुम म्हणते की सायली, अगं तुझं आणि अर्जुनचं एकच म्हणणं आहे की जोशी वकील चांगला माणूस नाही आहे. आणि अर्जुन मधुभावना तेच समजावत होता. त्याने कोर्टात खूप मोठी खेळी केली आहे असं त्याचं म्हणणं आहे. तो म्हणतोय की जोशी वकिलाने महिपत शिकरेकडून केस हरण्यासाठी पैसे खाल्ले असावेत. कारण ज्यावेळी जोशी तिथे महिपतला खुणवत होता तेव्हा अर्जुनने स्वतः बघितलंय. सायली विचारते की काय? मधुभाऊ, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की त्या जोशी वकिलाचं अर्जुन सरांसोबत वैर आहे आणि तो चांगला वकील नाही आहे मधुभाऊ. आपल्या केससाठी तो घातक आहे. कुसुमताई तिथे म्हणते की मधुभाऊ, तुम्ही देखील पाहिलंत ना, त्या साक्षीने तर आता किती खोटं रचायला सुरुवात केली आहे. काहीतरी म्हणे तिचा सावत्र भाऊ अचानकपणे कुठून आला, ही त्यांचीच खेळी असणार आहे. आणि अर्जुनचं असं म्हणणं आहे की हे सगळं त्या जोशी वकिलानेच त्यांच्या डोक्यात भरवलं असणार आहे. कारण जोशी वकिलाने आधी देखील असे पुरावे गोळा करून दिले होते. खोटे पुरावे रचून केस जिंकले होते. तेव्हा सायलीला तर आता कळत नसतं की मधुभाऊंना कसं समजवावं. तर कुसुमताई तिथे मधुभाऊंना सांगते की मधुभाऊ, तुम्ही आंधळा विश्वास ठेवताय त्या खोटारड्या माणसावरती. तेव्हा सायली ही म्हणते की हो मधुभाऊ प्लीज तुम्ही आपली फक्त ही केस जिंकेपर्यंत तरी अर्जुन सरांच्या हाती ही केस द्या. मला पक्की खात्री आहे की अर्जुन सर ही हातातून गेलेली केस नक्की वापस घेऊन येतील. कारण पूर्वीसुद्धा हेच घडलं होतं. त्यावरती चिडलेले मधुभाऊ म्हणतात की का? तो काय मला न्याय देणारा देव आहे का? आणि तुझा त्याच्यावरती इतका कसा विश्वास? त्यानेच तर तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून माझा विश्वासघात केला आहे. आता कुसुमताई पुढे काही बोलायला जाणार तेव्हा सायली कुसुमला गप्प बसवते. ती म्हणते की मधुभाऊ, माझा अर्जुन सरांवरती स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. कारण या शहरात ही एकमेव अशी व्यक्ती आहे ज्याने आजपर्यंत एकही केस हारली नाही आणि प्रत्येक केसमध्ये सत्याच्या बाजूने लढून सत्याला न्यायच मिळवून दिला आहे. एक दिवस ही गोष्ट तुम्हाला नक्की कळेल मधुभाऊ. आणि अर्जुन सरांची खात्री आहे ना की साक्षी शिकरेने खोटे पुरावे रचले आहेत, तर अर्जुन सरच आता दिलेलं चॅलेंज पूर्ण करतील. ते तुमच्यासमोर त्या जोशी वकिलाचं खरं रूप घेऊन येतील आणि त्या दिवशी मधुभाऊ तुमचे डोळे नक्की उघडतील. आता अर्जुने तर मधुभाऊंना सांगितलं आहे. अर्जुने मधुभाऊंना चॅलेंज देखील दिलं आहे की अर्जुन जोशी वकिलाचे सगळी पाळंमुळं खाणून तो किती खोटारडा माणूस आहे हे शोधून काढेलच. आणि त्या दिवशी मधुभाऊ देखील आता सायलीचा हात अर्जुनच्या हाती देतील का ते पाहणं तितकंच